देवाची भक्ती करणारी माणसं अनेक आहेत. अनेक प्रकारे देवाची भक्ती करत असतात आणि अनेक प्रकारे देवाची भक्ती करणारी माणसं जो जो कोणी भक्ती करतोय तो स्वतःला देवाचा भक्तच समजत असतो. भक्तांचे प्रकार अनेक आहेत. देवपूजा करणारे, देवाचं नामस्मरण करणारे, देवकार्य करणारे भक्तांचे प्रकार अनेक आहेत. काही भक्त आहेत, काही भगत आहेत. फरक एवढाच आहे. फरक अनेक आहे. फरक अनेक प्रकारचा आहे बरं का. त्या सगळ्या भक्तांमध्ये 4 प्रकार सांगितलेले आहेत. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आम्ही देवाची आठवण कधी करत असतो, आम्हाला देवाचं स्मरण कधी होत असते बघा. सुखामध्ये असताना आम्हाला देवाची ओळख करून द्यावी लागते, देवाची आठवण करून द्यावी लागते. पण आम्ही जर दुःखामध्ये असलो तर आम्हाला देवाची आठवण करून द्यावी लागत नाही. दुःखात असताना आम्ही सतत देवाचं स्मरण करत असतो, नामस्मरण करत असतो. कबीर महाराज म्हणतायत, दुख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोय. जो सुख में स्मरण करे, दुःख काय का होय. आमच्यावर प्रसंग आला ना माऊली, एखादं संकट आलं ना की मग आम्हाला देवाची आठवण होत असते बरं का. आणि मग जसं संकट असेल तशी आठवण होते, जसा प्रसंग असेल तशी आठवण होते बरं का माऊली. रस्त्यात चालता चालता आम्हाला ठेच लागली पायाला. ठेच लागल्याबरोबर पटकन लगेच मुखातून येते, आई ग. लगेच आम्ही आई ग म्हणत असतो. म्हणजे त्यावेळेला आम्ही आई दैवताची, मातृदेवताची आठवण करत असतो. मातृदेवताची आठवण करत असतो, स्मरण करत असतो बरं का. रस्त्यात जाता जाता आम्ही चाललेलो आहे आमच्या नादामध्ये, पण जाता जाता जर भला मोठा साप आम्हाला समोर दिसला तर बापरे, मोठा प्रसंग आहे, आता मोठं दुःख आहे. मग पितृरूपी दैवत आम्हाला आठवत असतो. पितृरूपी दैवत आम्हाला आठवत असतो बरं का. दुःखाचं निवारण करण्यासाठी जे भक्ती करतात त्यांना अर्थभक्त म्हटलेलं आहे. अर्थभक्त. दुःखाचं निवारण करण्यासाठी, माझ्यावर काहीतरी संकट आलेलं आहे आणि मग मी देवळामध्ये येतोय, मग मी मंदिरामध्ये येतोय. मौली, या मंदिरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक माणसं येत असतात. तुम्ही येतात का? अनेक माणसं येत असतात. सगळी एकाच विचाराचे असतात का? सगळे एकाच विचाराचे असतात? अनेक माणसं अनेक विचाराचे असतात. आणि विशेष म्हणजे अनेक माणसांची अनेक गाऱ्हाणी असतात. प्रत्येकाचं रडगाणं वेगवेगळं ना, प्रत्येकाची समस्या वेगवेगळी ना. दुःखाचं निवारण करण्यासाठी आमच्यावर दुःख आलेलं आहे, प्रसंग आलेला आहे, संकट आलेली आहेत आणि म्हणून आम्ही मंदिरात येतोय, देवाचं भजन करतोय, देवाचं पूजन करतोय. त्याला अर्थभक्त म्हटलेला आहे. एक अर्थार्थी, ते कुठेही जाऊ द्या बरं का, कुठेही जाऊ द्या, ते पहिले विचारतील किती मिळतील सांगा. अर्थार्थी काय मिळेल सांगा. मग फुकट काय करायचंय, असंच काय करायचंय बरं का. ठरविल्याशिवाय येत नाहीत, जे काय असेल ते सांगितल्याशिवाय करत नाहीत, येत नाहीत. अर्थार्थी. अर्थार्थी काही ज्ञान प्राप्ती होण्यासाठी फक्त मी ज्ञानी व्हावं, पांडित्य यावं, अभ्यास व्हावा, पाठांतर व्हावं. ज्ञानी भक्त म्हटलेला आहे, जिज्ञासू म्हटलेला आहे बरं का. त्यामध्ये भगवंत म्हणतात की जे मला प्राप्त करून घेण्यासाठी, जे माझ्या स्वरूपास प्राप्त होण्यासाठी जे भक्ती करतात
ते भक्त देवाला आवडतात, ते भक्त देवाला आवडतात. संतुष्ट सततम योगी यथा आत्मा दृढ निश्चय मयोर्पीत मनोबुद्धीर्यो मद्भक्त समे प्रिय. ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपलं या शहापूर तालुक्यातील आणि हे आसनगाव गाव, या आसनगाव मध्ये गेली 37 वर्षांपासून या ठिकाणी संपन्न होणारा हा हरिनाम सोहळा श्रीरामनवमी ते श्री हनुमान जयंती निमित्तानं आणि या ठिकाणी नवमी पासून ते पौर्णिमेपर्यंत अर्थात प्रतिपदेपर्यंत या ठिकाणी हा हरिनाम सोहळा संपन्न होत असतो. अनेक प्रकारचे प्रवचन, अनेक प्रकारचे कीर्तन, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रमांचं या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे, करत असतो. अनेकांचे आशीर्वाद आहेत, अनेकांचं मार्गदर्शन आहे. त्यामध्ये अगदी काकड्यापासून तर जागर भजनापर्यंत आपण अनेक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करत असतो. आणि त्यापैकीच आज या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा श्रवण करत आहोत. खर तर जे सदा संतुष्ट आहेत ते भक्त देवाला आवडतात. आता संतुष्ट म्हटल्यानंतर मी देह जोपर्यंत आहे अशा प्रकारे आम्ही कार्य करतोय तोपर्यंत आम्ही संतुष्ट नाहीत. मी देह आहे तोपर्यंत संतुष्ट नाहीत आम्ही. देहातीत झाल्यानंतर विदेह स्थिती जर आम्हाला निर्माण झाली तर ती संतुष्टता आमच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये निर्माण होत असते. बरं का? ती संतुष्टता आम्हाला मनामध्ये आमच्या, बरं का, आमच्या अंतःकरणामध्ये ती निर्माण होत असते. त्यासाठी आम्ही त्या स्वरूपास प्राप्त झालो पाहिजे. बरं का? खर तर आम्हाला उद्धार करून घेण्यासाठी, आम्हाला मुक्त होण्यासाठी, आम्हाला देव कार्य, धर्म कार्य करण्यासाठी हा नरदेह भगवंताने दिलेला आहे, हा मनुष्य देह भगवंताने दिलेला आहे. बरं का? या ठिकाणी कार्य करत असताना आम्ही जोपर्यंत संकुचित वृत्तीमध्ये कार्य करतोय ना, फक्त आमचा स्वतःचा विचार करतोय ना, तोपर्यंत आम्हाला सगळं आहे. मी देह आहे, देह आहे, मग सुखदुःख आहे, मान अपमान आहे, जय पराजय आहे, सगळ्या गोष्टी त्याला त्या ठिकाणी स्पर्श करत असतात. बरं का? देहातीत झाला, विदेह स्थिती निर्माण झाली, मग सुखदुःख नाही, जय पराजय नाही, मान अपमान नाही, काहीही नाही. त्या स्वरूपास प्राप्त झालेला आहे तो. दृष्टांत देत असताना मौली या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना सागराची उपमा देत आहेत. किती पाऊस पडला म्हणजे सागराला भरती येते? बरं, काही संबंध आहे? किती पाऊस पडला म्हणजे सागराला भरती येते? सागराला भरती येणे हे पावसावर अवलंबून नाही. बरं, पाऊस पडलाच नाही म्हणून सागराला ओटी आली, समुद्राला ओटी आली? तसं नाही. बरं का? तिकडे जर पाहायला गेलं तर पाऊस पडण्यावर भरती आणि ओटी ही अवलंबून नसते. पडला नाही पडला, सागराला, समुद्राला काही फरक पडत नाही. तसं आम्ही आमच्या जीवनामध्ये कार्य करत असताना ज्याप्रमाणे सुखात असतो ना, त्याप्रमाणे दुःखातही अवस्था ती आम्हाला प्राप्त झाली पाहिजे. जे मिळतंय, जे प्राप्त होतंय ते देवाच्या कृपेने प्राप्त होतंय. काय आम्ही सुख आलं की त्या ठिकाणी मग मात्र आम्ही आमच्या स्वतःकडे घेत असतो. आपली मेहनतच तशी आहे, आपली धावपळच तशी आहे, आपलं कामच तसं आहे. काय दुःख आलं की मग देवाकडे ढकलत असतो, मग देवावर लुटत असतो. सगळी देवाची करणी आहे, सगळं देवाची किमया आहे.
दोन्ही अवस्थेमध्ये आम्हाला सारखं समान राहता आलं पाहिजे, समान राहता आलं पाहिजे, बरं का. आणि म्हणून मग आमची वाटचाल काय पाहिजे, आम्ही कशासाठी हे सगळं काही कार्य करायचं आहे. या जगामध्ये आलेला प्रत्येक माणूस प्रवासी आहे, प्रत्येक माणूस प्रवासी आहे. प्रत्येक जण प्रवास करतोय ना माऊली, पण प्रत्येकाचा हेतू वेगवेगळा आहे, प्रत्येकाचं उद्दिष्ट वेगवेगळं आहे. प्रत्येकाला जे साध्य करायचं आहे ना, जे मिळवायचं आहे ना, ते वेगळं आहे. प्रत्येकाच्या प्रवासाचा हेतू वेगवेगळा आहे. आम्हाला आमच्या जीवनाचा प्रवास का करायचा आहे, कशास्तव करायचा आहे, हे सर्वप्रथम आम्ही जाणीव घेतली पाहिजे. सर्वप्रथम आम्ही त्याचा विचार केला पाहिजे. सर्वप्रथम आम्ही त्याचा विचार केला पाहिजे. मौली एखादा असाच आपला आसनगाव मधला एखादा माणूस असा सकाळी उजाडले, एकदा त्याचं आवरलं की जातोय शहापूरमध्ये भटक भटक भटकतोय. झालं, संध्याकाळ झाली, रात्र व्हायची वेळ आली, घरी येतोय. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याचा तोच नित्य नियम चालू आहे. उजाडलं की चालला आपला शहापूरला भटक भटक भटकतोय. पुन्हा रात्र व्हायच्या आत घरी येतोय. त्याच्या तिथे जाण्याला काही उद्देश नाही, काही हेतू नाही, काही उद्दिष्ट नाही. फक्त जातोय, फिरतोय, भटक भटक भटकतोय. वेळ झाली की येतोय. काय म्हणतोय बरं आपण त्याला? वेडा आहे जरा, बरं का. तो ना जरा डोक्यामध्ये परिणाम झाला, त्याच्या डोक्यावर थोडा परिणाम झाला. त्याच्या जगण्या बघण्याला अर्थ नाही ना, जाण्याला अर्थ नाही ना. कशासाठी? काय उद्देश नाहीये, काय घ्यायचं नाही, द्यायचं नाही, काही नाही. फक्त जायचं, फिरायचं, यायचं, बरं का. आम्ही काय म्हणतो? थोडा परिणाम झालाय त्याच्या डोक्यावर. निवांत बसा आणि स्वतःला विचारा, आम्ही आमच्या जीवनाचा जो मार्गक्रमण करतो, प्रवास करतोय, काय हेतू आहे, काय उद्दिष्ट आहे. काहीच नसेल ना, मग त्याच्यात आणि आमच्यात फरक काय बरं? काहीच जर नसेल तर त्याच्यात आमच्यात फरक काय? फक्त एवढंच की तो वेडा क्रिया करून आम्हाला दिसतोय. आम्ही क्रिया न करता ते विचार आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या मनामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. आणि म्हणून हेतू काय आहे, कशासाठी आलेलो आहे, काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, कशासाठी हा नरदेह भगवंताने आम्हाला दिलेला आहे, याचा विचार आम्ही केला पाहिजे. याचा विचार आम्ही केला पाहिजे, बरं का भाऊनी. आमचं आद्य कर्तव्य आहे देवाचं कार्य करणं, धर्माचं कार्य करणं आद्य कर्तव्य आमचं, बरं का. देव कार्य करत असताना आम्ही रजोगुण बाजूला ठेवला पाहिजे, आम्ही तमोगुण बाजूला ठेवला पाहिजे आणि सत्वगुणाने आम्हाला देव कार्य करता आलं पाहिजे. रजोगुणाने परमार्थ नाही घडत ना, रजोगुणाने परमार्थ घडत नाही. तमोगुणाचा तर विषयच नाही. सत्वगुणाने आम्हाला परमार्थ करता आला पाहिजे, सत्वगुणाने आम्हाला देव कार्य करता आलं पाहिजे, बरं का. आमच्या गळ्यात जर सोन्याची साखळी असेल, चेन असेल, गंठण असेल, तर आमच्याकडे सहज चोराची नजर जाते की नाही? सहज नजर जाते. आणि संधी जर मिळाली तर सोडत नाहीत ते. बाबा खरे की गोड आहे, संधी जर मिळाली चोरांना तर ते सोडत नाहीत. गळ्यात जर सोन्याची साखळी असेल, चेन असेल, गंठण असेल, तर आमच्याकडे सहज चोराची नजर जाते. पण आमच्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल ना, तर सतत त्या पांडुरंग परमात्म्याची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहत नाही. आम्हाला पांडुरंग परमात्म्याची कृपा करून घ्यायची आहे. त्या पांडुरंग परमात्म्याचा कृपा आशीर्वाद आम्हाला प्राप्त झाला पाहिजे. आणि म्हणून आम्ही काय करायचं आहे, पहिली देवपूजा करत असण्याची प्रक्रिया पहिली आहे. असली नसली तरी नंतर एकदा अंतरात्मा निघून गेला का ती प्रक्रिया करतातच लोक. तुळशीच्या मंजुळांची माळ घालतातच ना, पण नंतर मंजुळांची माळ घालण्यापेक्षा आता जर तुळशीची माळ जर आमच्या गळ्यामध्ये असली तर सतत त्या पांडुरंग परमात्म्याची कृपा आमच्यावर होणार, सतत त्या पांडुरंग परमात्म्याचं लक्ष आमच्यावर राहणार, सतत लक्ष राहणार, बरं का. आणि तसं पाहायला गेलं तर माणसाच्या बरोबर काय येतंय बरं मौली? माणसाच्या बरोबर काय येतंय? क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. काही येत नाही, काही येत नाही. असं म्हणतात, माणसाच्या बरोबर करगोटा सुद्धा देत नाही, तोही काढून ठेवतात, तोडला जातो. पण ऐका ना दादा,
तुमच्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल ना तर त्या माळेला मात्र कोणी हात लावत नाही. खऱ्या अर्थानं अंतरात्मा साक्षीला असताना तो देव आमच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये, देहामध्ये कार्य करत असताना तुळशीच्या माळेला साक्षी ठेवून आम्ही जी कर्म करतोय ना ती कर्म माळे सकट आमच्या बरोबर येत असतात. माळे सकट आमच्या बरोबर येत असतात. आणि म्हणून आम्हाला काय करायचंय, त्या स्वरूपाला प्राप्त व्हायचंय. आमचं मूळ तत्व जे आहे ना त्या तत्वाला प्राप्त व्हायचंय. संतुष्ट कधी होईल माणूस? ज्या वेळेला त्या तत्वाला प्राप्त होईल त्या वेळेला संतुष्ट. बरं का? आमच्या मनाची ओढ जी आहे ना ती संसाराकडे अधिक आहे. संसाराकडे अधिक आहे. प्रपंचाकडे मनाची ओढ अधिक आहे आमच्या. बरोबर आहे की नाही माऊली? घरामध्ये जर आम्ही कधीतरी देवपूजेला बसलो, नामस्मरण करायला बसलो, आमच्या हातात जर माळ असेल नामस्मरण करणारी, नामस्मरण करण्यासाठी आम्हाला कोण दिसायला पाहिजे समोर? देव दिसायला पाहिजे, देव आठवायला पाहिजे. काय जी बाई किचन मध्ये आहे तिचं लक्ष दुधावर नाही, पण हा इथून तिकडे लक्ष ठेवतो. आणि मग ते बोलते तुम्ही माळ घेऊन नामस्मरण करताय, तुम्हाला देव दिसायला पाहिजे. मी आहे नाही ते नाही ना उतू जाऊन देत. नाही पण 1 लिटर आणले, 80 रुपये लिटर आहे, इकडे 80च आहे का? हा 70 आहे. 10 रुपये कमी आहेत शहापूरमध्ये. बरं का? 70 रुपये लिटर आणलंय, ते जर गेलं उतू तर 70 रुपये फुकट जाते. अरे पण हे जे करतोय ना ते जर साधता नाही आलं तर आयुष्य फुकट जाईल. त्याचं काय? जे करतोय ते जर साधता आलं नाही तर आयुष्य फुकट जाईल. त्याचं काय? आणि म्हणून आम्ही आमच्या मनाला काय होतंय माहितीये का? संसार आवडत असतो. संसाराकडे मन आमचं जास्ती प्रमाणात आकर्षित होत आहे, तिकडे धावलं जातंय. बरं का? शहापूरच्या बाजारात जाऊन जर आम्ही पोळीपाट लाटण्यास घेऊन येतोय आणि आळंदीला देऊला जाऊन जर आम्ही तेच घेऊन येत असू तर मग शहापूरच्या बाजारात आणि तिकडे जाण्यामध्ये आणि इकडे जाण्यामध्ये काही फरक आहे का? इकडे पण संसारच गोळा केला आणि तिकडे पण संसारच गोळा केला. काय आम्हाला स्मरणात ठेवायचं आहे? नेमकं आम्हाला काय साध्य करायचं आहे? आम्हाला आठवणीत ठेवायचं आहे आम्हाला काय ध्येय, काय आमचं, आम्हाला काय साध्य करायचं आहे? मूळ तत्वाला प्राप्त व्हायचंय, आम्हाला समरस व्हायचंय, त्या देवाशी एकरूप व्हायचंय, एकरूप व्हायचंय आम्हाला. बरं का माऊली? एवढं एकरूप व्हायचं आहे की कितीही जरी कोणी वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी वेगळं करता नाही आलं पाहिजे. पाणी जे पडतंय ना, पाऊस पडतोय ना, पाणी पडतंय ना, तो प्रत्येक पाण्याचा थेंब कुठून निर्माण होतो, मात्र पाऊस पडण्याची प्रक्रिया कुठून सुरू होते? असं म्हणतात सूर्याची किरण सागरामध्ये, समुद्रामध्ये पडतात, त्या समुद्रातील पाण्याची वाफ तयार होते, ती वाफ वर आकाशामध्ये जाते, त्याचं ढगामध्ये रूपांतर होतंय. ते ढग काही काळांतराने जेव्हा पावसाच्या रूपामध्ये खाली बरसले जातात तेव्हा पाऊस पडला जातो. बरोबर आहे ना? प्रत्येक थेंब पाण्याचा जिथे पण पडत असेल तिथे आमच्या घरावर, नदीवर, नाल्यावर, बांधावर, जमिनीवर, शेतावर, गावात कुठेही जो पाण्याचा थेंब पडतोय ना त्या प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा अट्टहास, ओढ फक्त काय असते? माझ्या मूल स्वरूपाला प्राप्त व्हायचं. काय प्रत्येक पाण्याच्या थेंबाला असं वाटतंय घरावर पडणारा नितोलीच्या द्वारे खाली येतोय, तो जमिनीवर येतोय. अनेक नितोल्या एकत्र झाल्यानंतर मग ती ओळी तयार होते. ओळी नाळ्याला जाऊन मिळते, नाळा ओहळाला जाऊन मिळतो, ओहळ नदीला जाऊन मिळतो. प्रवास करायचाय त्याला, सतत सतत प्रवास करायचा आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत, समुद्राला मिळत नाही तोपर्यंत प्रवास करायचा आहे. बरं का? आमचा प्रवास सुरू आहे. त्या ओळीला सुद्धा आपण किती अडवायचा प्रयत्न केला बाबा. पावसाळ्यामध्ये पाणी आडेल, ओळी आडली जाते, थांबली जाते, ओहळ आडला जातो, नदी आडली जाते. किती दर्या, डोंगर
झाड झुडप दगड कितीही जरी आडवे आले तरी सगळ्याला पार करून सगळ्यामधून रस्ता काढून ती सतत सतत प्रवास करत असते, वळत असते, धावपळ करत असते. तिचा प्रवास सुरू असतो कुठपर्यंत? सागराला मिळेपर्यंत. पण एकदा सागराला मिळाली ना की मग शांत स्थिर, मग कुठेही जाणे नाही, प्रवास थांबलेला आहे. बरं का, आम्हालाही आमच्या जीवाची धावपळ करायची, जीवनाचा आयुष्याचा मार्गक्रमण करायचंय. किती धके चपेटे येऊ द्या, किती दुःख येऊ द्या, कितीही प्रसंग येऊ द्या, सगळ्याचं निवारण करून आम्हाला आमच्या आयुष्याचं मार्गक्रमण करायचं आहे. आम्हाला प्रवास करायचे जीवनाचा कुठपर्यंत? मूळ स्वरूपाला प्राप्त